राज ठाकरे हे आज दुपारी 3 वाजल्यापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरामधल्या उमेदवारांच्या कार्यालयांना भेटी देतील। गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमधल्या शाखांना ते भेटी देणार आहेत। कुलाब्यामधल्या 3 वॉर्डांमधली निवडणूक रद्द करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। कुलाब्यामध्ये निवडणूक झाली तर लोकशाहीला अर्थच उरणार नाही, चव्हाणांचा दावा। कुलाब्यामधल्या 3 वॉर्डांमध्ये राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक उमेदवार आहेत। ठाण्यामध्ये पहिल्यांदाच लागले महायुतीचे बॅनर। भाजप शिवसेना महायुती नव्हे तर भाजप महायुती असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय। मंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडेल। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिंदेंची प्रचार सभा होणार आहे आणि रोड शो देखील आयोजित करण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप ही युती तुटल्याच्या नंतर शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। वसई विरारमध्ये महायुती तरी देखील भाजप आणि शिवसेना 7 जागांवरती आमने सामने येत आहेत। भाजपने युती धर्म पाळला नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। उमेदवारी मागे न घेणाऱ्यांवरती भाजपने कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। धुळ्यामध्ये दुपारी 12 वाजता कालिका माता मंदिर परिसरामध्ये अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा होऊ शकते, तर जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन। नागपूरमध्ये फडणवीसांच्या 2 सभा होतील। नाशिकचे 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक हे मुंबईच्या दिशेने रवाना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल। अशोक मुर्तडक हे शिवसेना पुरस्कृत तर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये टशन आहे। उच्चभ्रू लोकवस्ती असणाऱ्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार। नाशिककरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाजपचं आश्वासन। पुण्याच्या तांबटाळी इथे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांचा डोर टू डोर प्रचार। महापालिका निवडणुकीमध्ये गणेश बिडकर यांच्यासमोर रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचं आव्हान आहे। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 25 मधील मनसे उमेदवार अमृता भोकरे यांचा अनोखा प्रचार। मतदारांना अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटून त्यांच्याकडून प्रचार सध्या सुरू आहे। भावी नगरसेवकांनो, निवडणुकीपूर्वी आधी कंपनीमधून येणारा उग्रवास बंद करा। पिंपरी चिंचवडमधील निगडी, यमुनानगर, साईनाथनगर मधल्या नागरिकांनी घराच्या बाहेर फलक लावलेत। स्थानिक नागरिक मतदानावरती बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ बिघडलाय। काँग्रेसच्या समोर महायुतीचा उमेदवारच नाहीये, पुरस्कृत देखील अद्याप कोणी नाहीये। प्रभाग क्रमांक 12 ब मधून महायुतीचे दोन्ही उमेदवार इच्छुक असल्यामुळे क मधून या 2 जणांनी माघार घेतली आहे। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत। ओवैसींच्या सभेच्या जाहिरातीमध्ये पक्ष सोडलेल्या नेत्यांचे फोटो झळकतात। एमआयएमला राजीनामा दिलेल्या फारुख शाब्दी यांचा देखील यामध्ये फोटो आहे। सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मसाला दुधाचा गाडा असणाऱ्या तरुणाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये गजू बन्ने नावाचा तरुण हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय। आमदार एकनाथ खडसे अखेर महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले। मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्याच दिवशी खडसेंची प्रचारामध्ये एंट्री। इच्छादेवी मंदिरामध्ये खडसेंच्या हस्ते नारळ फोडून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ। गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार। जळगावमधील रायसोनी नगरामधील महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ वाढवून आणि महाआरती करून प्रचाराचा शुभारंभ। प्रफुल्ल देवकर हे महायुतीचे उमेदवार आहेत। प्रणिती शिंदे या भाजप प्रवेशासाठी कुणाला आणि कुठे भेटल्या हे सर्व सोलापूरमध्ये माहिती आहे। अकोल्यामधल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा डिवचलंय। आमदार प्रशांत बंब यांना छत्रपती संभाजीनगरमधल्या जाहीर सभेमध्ये करावा लागला रोषाचा सामना। तरुणांना रस्त्याच्या दुरावस्थेवरून प्रश्न विचारल्याच्या नंतर वातावरण तापलं। बंब हे सभा अर्धवट सोडून निघूनही गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।